नमस्कार, मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. नल नील कोण होते माहिती आहे? हिंदू धर्मग्रंथातल्या रामायणानुसार नल आणि नील हे वानर सेनेतील पराक्रमी आणि कुशल शिल्पकार होते. प्रभू रामांनी लंकेवर जाण्यासाठी समुद्र पार करायचा होता आणि त्यावेळेस समुद्रावर सेतू बांधण्याची जबाबदारी ही नल आणि नील यांनी स्वीकारली. कथेनुसार हा जो नल आहे हा विश्वकर्म्यांचा पुत्र मानला जातो, त्यामुळे त्याला बांधकामाचं विशेष कौशल्य होतं. हे नल आणि नील आहेत ना, हे लहानपणी खूप खोडकर होते. ते ऋषीमुनींनी पूजलेल्या मूर्ती पाण्यात टाकत असत. त्यामुळे रागावून एका ऋषींनी त्यांना शाप दिला की त्यांनी पाण्यात टाकलेली कोणती वस्तू बुडणारच नाही, आणि पुढं हा शापच वरदान ठरला. राम समुद्रकिनारी पोचल्यावर त्यांनी समुद्रदेव वरुणाची प्रार्थना केली. मार्ग न मिळाल्यावर रामांनी बाण सोडले. तेव्हा वरुण प्रकट होऊन उपाय सांगतात की हे देवा, तुमच्या वानरसेनेत नलनील आहेत, त्यांच्या मदतीने सेतू बांधा. यानंतर नलनील यांच्या नेतृत्वाखाली वानरसेनेने दगड टाकून समुद्रावर पूल उभारला. काही कथांमध्ये असंही सांगितलं जातं की दगडांवर राम नाव लिहिल्यामुळं ते स्थिर झाले. पण हा पूल रामसेतू किंवा नलनील सेतू म्हणून ओळखला जातो. तो याच सेतूमुळं प्रभू राम आणि त्यांची सेना समुद्र पार करून लंकेत पोचली आणि रावणाविरुद्ध युद्ध झालं. थोडक्यात काय तर नल आणि नील हे रामायणातल्या सेतू बांधणीचे प्रमुख शिल्पकार होते आणि ज्यांच्या कौशल्यामुळे आणि वरदानामुळे रामसेतू उभारला गेला. पुन्हा भेटूया.